माझ्याकडून तुमची उपमा घेतली बघा. मोबाईल सारे हँग करणारा व्हायरस पुजारी आता या ठिकाणी या गजराला सोडून देणे करून गजर म्हणतो आणि सगळे जमलेले आहेत. मोठं कार्यक्रम बरोबर पद्मावती जागमाता मंडळाचे मंदिराचे पुजारी मिलिंद गुजर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे. धन्यवाद. भुवांच्या स्माईल साठी सुधीर कदम यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माजी पोलीस पाटील नारायण नागेश गुजर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे. धन्यवाद धन्यवाद. या काय भयानकच झालाय. गवळवाडीच्या पुढचून विषय ग्रामपंचायत सदस्य निलेश कांगणे यांच्याकडून कोरस साठी पुढे जे बसलेले आहेत त्यांच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे मंडळाच्या वतीने आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वाक्यांचा रवला माझ्या त्यांचा भागवला थोडी काय परिस्थिती आहे भयानक. फॅशन म्हणजे एवढा तर महिला वर्ग या ठिकाणी भजन ऐकण्यासाठी बोलते एवढं टेन्शन असतं खूप टेन्शन असतं तरी सुद्धा ते दांडिया खेळात गेलेले जातात. खोटा नाही सांगत इतक्या नशीब आपलं की ते भजन ऐकत गेले तर त्यांना इतक्या टेन्शन असतात. रात्री झोपताना सुद्धा लाईटची सगळी बटन बंद काय बघूनच झोपणार महिला वर्ग. आमका काय बटनाची पडलेली नसतात पण महिला वर्ग सगळी बटन बंद झालेली काय बघूनच सगळ्यांच्या शेवटी झोपणार आणि सकाळी सगळ्यांच्या अभिनय झोपणार. कारण कामावर जाणार ते 1,000 जरी मिळत असते तरी त्यांची काळजी असतात. डब्याची सकाळी त्यांच्या बरोबर वाकडा तो खाय चुलीची लाकडा पहिला होतो आणि इतक्या टेन्शन असतं संसाराची इतकी काळजी असतात आणि त्या टेन्शन त्यांचं समजतं कधी ज्यावेळी ते केस विचारतात त्यावेळी फणीत केस साठवतं तेव्हा त्यांना टेन्शन किती आता समजतं आणि ते केस सुद्धा महिला वर्ग टाकून देत नाही इतकी संसाराची काळजी. त्या केसाचे गुगळे करून एका भरणीत साठवून ठेवतो आणि टेम्पोला टेम्पो केसावर भांडी भरणे केसांची काढली आणि त्या टेम्पोवाल्या केस देण्याचा मोठा स्टीलचा गमेल घेतो आणि संध्याकाळी नवरी लोक आनंदात सांगतो हो त्या बघा तिने मोठा गमेल दिला म्हणजे केस केलेल्याचं दुःख त्यांना नसतं पण नवीन स्टीलचा गमेल घेतलेला जो आनंद असता त्यांना महिला वर्ग म्हणतात. आता गावातले महिला वर्ग वटपौर्णिमे दिवशी अगदी प्रत्येक वडात जाऊन पूजा करणार कारण आपल्या गावागावात वड असतात पण शहरातले महिला काय करते सगळीकडेच वड असतं तसं विषय नाही म्हणून काय काय महिला आदल्या दिवशी सत्यवाना घालून फ्रीज मध्ये ठेवतो फ्रीजर मध्ये आधी सकाळी सत्यवानात बाहेर काढतात तेव्हा सत्यवान काय झाले गोळूच झालेलं सत्यवान ते का कसं तरी उभं करतात की सूट घेऊन वडापाव मुलगी विचारते वडापाव चटणी नाही. परिस्थिती भयानक चालली आहे. फॅशन पण वाढत चालली आहे. फॅशन इतकी वाढली आहे की एखादा माणूस पूजेत सत्यनारायणाच्या पूजेत गावचा असला तरी तो 36ची कमल असली तर 38ची पॅन्ट घालून जाता पूजेत आणि लाईनीत तो सगळ्यांच्या पुढेच राहणार. दर्शन घेऊ वापरलो की लाईनीत तर मागच्याचा दर्शन घेण्याची का आपोआप दर्शन होता. काय काय जण
पैसे घेऊन उभेच राहतात, नेमके घर टाकूचे तेच कळत नाही त्यांना. तीच पॅन्ट घालून काय करायचं, जेवणाची पंक्ती वाढू, इकडच्या पंक्तीत वाढीत असतो तर ते इकडचे मागाकच विचारतो. ते म्हणतात नको बाबा तुझी भाजी नको, नजरेचं आड हो. फॅशन 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 करा, सगळं काय करा, पण ही हिंदू संस्कृती आपण जिवंत ठेवायची, प्रत्येकाने लक्षात ठेवा. सगळे डे साजरे करा, चॉकलेट डे, साडी डे, बिस्कॉट डे, सगळे काय प्रेमाचं जीवन. कसले प्रेमाचे दिवस. या जुन्या माणसाने काय चिठ्ठी लिहायची, जुने लोक ते बी नव्हते, ते व्हॅलेंटाईन डे वगैरे नव्हते. चिठ्ठी लिहिली, संध्याकाळी काजी खाली येशील ना, ती चिठ्ठी पोचावत 8 दिवस लागल. तोपर्यंत कार्तिक आधी जाऊन झाडून यायचो, तोच ताक झाडायचो, घरी यायचो. ती मजा जी प्रेमाची होती ती गेली. अज्ञान होता पूर्वीच्या काळी, पण समाधान होता. पण आज विज्ञान असून समाधान नाही, बरोबर. आजची परिस्थिती अज्ञान असून, पूर्वीच्या काळी नाटकांच बसवायचे, स्त्रीची भूमिका पुरुषच करायचे पूर्वीच्या काळी, पण ती मजाच वेगळी होती. पूर्वीच्या काळी एखाद्या विलनला मारायचो असतो डाकू का, तर हिरोच्या हातात बंदूक द्यायची. नाटक बसवले, नाटकात आणि ठेचण्याची बंदूक असायची, भार भरायचे ना आतमध्ये. ॲटॉम बॉम्ब वाल्या स्टेजच्या मागे ठेवी, तोंडात ठोक झाला की विलनने पडायचा, लोकांना वाटायचं की हिरो बाहेर घातला. असं मजा होती ती पूर्वी. आणि असंच नाटक बसवलेलं, हिरोच्या हातात बंदूक दिलेली आणि हिरोची वाक्य फेक, अरे ए तुला मी आता ठार मारतो. असं 4-5 वेळा खूप वाटलं, पण ॲटॉम बॉम्ब काय पेटले ना, विलन काय मारे, अरे ए तुला मी आता ठार मारतो. त्याच्यापेक्षा तो विलन डाकू होतो, तो ते लोकांना त्याचं वाक्य नव्हतं, कधी फॉर्म करताना कधी, पण ॲटॉम बॉम्ब पेटत नाही तोपर्यंत दोघांचे पण मध्ये, अरे ए तुला मी आता ठार मारतो. शेवटी डायरेक्टरच्या लक्षात येईल की ॲटॉम बॉम्ब वाल्याचं काहीतरी प्रॉब्लेम झाला. म्हणून मागे जाऊन बघितल्यानंतर त्याचा काही दोष नव्हतो, थंडीचे दिवस असल्यामुळे माचीस दिलेली शेळी आणि तो कांदा वडी तेवढा बिघडलाय, तो कांदा वडी अरे आता ठार मारतो, तो कांदा वडी अरे तुला मी आता ठार मारतो. शेवटी डायरेक्टरने पडद्याच्या खालून एक चाकू सजवला आणि त्या हिरो सांगितलं ना, आजच्या दिवस ते का चाकूवान मार. हिरो म्हणतो अरे एवढ्या लोकांच्या समोर चाकू कसा घेणार, म्हणून त्याने आपल्या पदरचाच वाक्य टाकला, पुस्तकात नव्हता. अरे ए आज मी तुला या बंदुकीनेच मारणार होतो, पण आज या गोळीला सुद्धा लाज वाटते तुला मारण्याची, म्हणून आज बंदुकीने नाही मारली. तरी बंदूक फेकून दिला आणि चाकू हातात घेतला आणि पुन्हा वाक्य फेक, अरे ए तुला मी आता ठार मारतो. असं म्हटल्याबरोबर ॲटॉम बॉम्ब पेटलो. विलन असतच खाली पडलो. आयुष्यात पहिल्या नायकाला तो चाकूवाचा बाळ होता. म्हणजे अज्ञान होतं पण समाधान होतं. पण आज विज्ञान असून समाधान नाही. पूर्वीच्या काळी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होते, व अँटेना आंब्यावर लावलेली असायची, रामायण लागलेला असायचा. एका आंब्यावर चढवायचे, एका दरवाजावर उभं करायचे. तो दरवाजावर तो सांगायचो हे राम दिसता सीता दिसत नाही, जरा फिरव. तो बिचारा घराघरा फिरवता. अँटेना पूर्वी पडली म्हणजे सिरियल रामायण संपायचं. सह्याद्री चॅनल एकच आणि त्या चॅनलवरती एक महिला रोज येऊन सांगायची आजचं वातावरण खूप छान आहे. बघितलं असतं ती वर खाली अशी हलत असायची, तरी पण ती सांगायची आजचं वातावरण खूप छान आहे. म्हणजे अज्ञान होता पण समाधान होता. आज फ्लॅट टीव्ही इले त्याचा रिमोटच नाही. होय टीव्ही बघताना एखाद्या माणसाचं डोळं लागलं की टीव्ही आपोआप बंद. आता एखादा माणूस मन उडू झाले, सिरियल बघताना उडाली, तर त्या मॉडेलचा काय करायचं.
बरोबर ना. आज परिस्थितीच बदलली. पूर्वीचा काळ वेगळा होता. बाकी सगळे काय ते डे साजरे करा, फॅशन करा, फक्त ही हिंदू संस्कृती आपण जिवंत ठेवायची. आणि या लहान मुलांसाठी एकच सांगेन, या इतक्या लांबून भजन करण्यासाठी या ठिकाणी आलो. एकच सांगेन, आई वडिलांची सेवा करा, त्यांना कधी दुःखी ठेवू नको. कारण आई ती आई असते. तिला आपण, मी सुद्धा आता या तुमच्या वडद गावामध्ये येऊन भजन करू शकलो, त्याला कारणीभूत माझी आई. तिने जर जन्म दिला नसता तर मी तुमच्या गावात येऊन भजनच करू शकलो नसतो. त्या माऊलीचे उपकार. त्यामुळे तिला आपण सूर्याची सुद्धा उपमा देऊ शकत नाही. कारण ज्यावेळी ऊन जास्त पडतं त्यावेळी लोक सावलीसाठी झाडाखाली जातात. पण आई अशी एक व्यक्ती की 80 वर्षाची म्हातारी जरी झाली तरी तेवढीच सावली आपल्या मुलाला देते. ती एकमेव व्यक्ती म्हणजे आई. आणि बाप तो बाप असतो. बाप कधीच रडत नाही. बाप एकाच वेळी रडतो, ज्यावेळी आपली मुलगी सासरी जायला निघते त्यावेळी कोणतरी मंडपात येऊन सांगतो, अरे तुझ्या मुलीने नशीब काढलेले, मुलगा चांगला आहे, असं कोणतरी चांगलं येऊन बापाच्या कानात सांगतो. तेव्हा त्याच मंडपात एका काळोखात कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडतो. तो खरा बाप असतो. त्यामुळे आई वडिलांवर प्रेम करा, त्यांना कधी दुःखी ठेवू नका. आईचे बोल कसे कधी काय सुचतंय सांगता येत नाही. फक्त या ठिकाणी भजन घेऊया आता देवीचा. बरोबर ना. पुढे अजून अभंग आहे, गवळण चालेल ना. हो चालेल ना. What
भजन करून सुद्धा तीच घेऊन येते इकडे. ती म्हणता या टाकल्याचं भजन हो गावा आता. Hallelujah.
ईश्वरी कन्स्ट्रक्शन वणंदगाव यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सन्माननीय रामचंद्र काते पक्वाद्वदक संकेत राऊत यांच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सन्माननीय संजय कोळंबे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
तुझी सत्ता तुझी मस्करी श्री हरी, तुझी सत्ता तुझी मस्करी श्री हरी, रीत कान्हा तुझी रे नाही बरी, रीत कान्हा तुझी रे नाही बरी. I
हॅलो. ग्राम विकास मंडळ वडण सचिव श्री विनोद तुकाराम कांगणे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे खजिनदार सन्माननीय श्री जगदीश बाबाजी कोळंबे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी पुन्हा एकदा या वडण गावातील सर्व ग्रामस्थांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य लाभो अशी त्या आईच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी भजनाची सांगता करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली काही योगायोगाने म्हणा आमच्या गावच्या ठिकाणी या ठिकाणी आपण आपली कला त्या ठिकाणी संपन्न केली. त्या निमित्तानं आम्ही गावच्या वरंदगावच्या वतीनं आपला या ठिकाणी श्रीफळ शाल देऊन या ठिकाणी आपण ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी सन्मान्य उपाध्यक्ष सचिव आणि खजिनदार या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण बुवाचा त्याचप्रमाणे भागवत वादक तबला वादक यांचा सुद्धा या ठिकाणी श्रीफळ आणि शाल देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे. तबला वादक संकेत राऊत यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. तर तुम्ही बुवाचा या ठिकाणी सन्मान होतोय या विकास मंडळाच्या वतीने. आणि त्याचप्रमाणे तबला वादक विरोधी गाडी व धन्यवाद.